नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत ओरिओचे मोदक बिना गॅस पेटवता, आणि ह्याला काहीच मेहनत लागत नाही। बघा, आता मी इथे ओरिओचं बिस्किट घेतलेले आहे, ते एक मोठा पुडा आणि एक छोटा पुडा देखील घेतलेला आहे। आता त्याचं आपण हे फोडून त्याच्यावर आतमधली क्रीम जी आहे ती एक साईडला काढायची आहे एका भांड्यामध्ये। तुमच्या घरी देखील गणपती बाप्पा असतील ना, तर तुम्ही हे मोदक नक्की ट्राय करा। खायला देखील खूप टेस्टी लागतात आणि बनवायला देखील खूप इझी आहेत। आता इथे मी असे क्रीम साईडला काढून बिस्किट सगळे फोडून घेतलेले आहेत। आता फोडलेले बिस्किट सगळे आपण एका मिक्सरच्या जारमध्ये काढून बारीक करून घेणार आहोत। ह्याला साहित्य देखील काहीसुद्धा लागत नाही, फक्त ओरिओच्या पुड्यामध्येच हे मोदक बनवून तयार होतात। आता ही मी बारीक करून पेस्ट घेतलेली आहे, त्यामध्ये आता आपण थोडंसं दूध घेतलेलं आहे आणि लागण तसंच टाकायचं आहे, एकदम टाकायचं नाही। आणि असा त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। तो बनवून झाला की मी इथे जी आपली साईडला क्रीम घेतलेली होती ती क्रीम घेऊन आणि त्याच्यामध्ये खोबऱ्याचा खीस थोडासा टाकायचा आहे, जेणेकरून आपली जरा स्टफिंग थोडीशी जास्त देखील होईल। ती आपल्याला मोदकच्या आतमध्ये भरायला लागणार आहे। इथे एकदम देखील टाकायचं नाही, थोडं थोडं करून टाकायचं आहे। इथे मला अगदी एक दोन चमचे इतकाच खोबऱ्याचा खीस लागलेला आहे। आता मोदकचा साचा घेऊन त्याला तुपाने असं थोडासा हात तुपाचा एकदाच फिरवायचा, परत नंतर फिरवण्याची गरज लागत नाही। आता हे आपण ह्याच्यामध्ये भरून घेऊन त्याच्या आतमध्ये आपण ही जी क्रीम तयार केलेली होती ती आपण टाकणार आहोत, आणि दिसायला देखील खूप छान दिसतात हे मोदक। तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा, आणि माझ्या रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि कोणाकोणाच्या घरी गणपती बाप्पा आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता इथे बघू शकता किती छान मस्त असा आपला मोदक बनवून तयार आहे। आता इथे माझ्याकडे मोदकचा मोठा साचा होता, तुमच्याकडे छोटा असेल तर तुम्ही त्याने बनवा। इथे आता माझे एक साधारण 4 बिस्किटच्या पुड्यात 10 वाल्या 5च मोदक झालेले आहेत। तुमच्याकडे छोटा साचा असेल तर जास्त होतील, 6-7 तरी मोदक होतील ह्याच्यामध्ये। आता या अशा पद्धतीनेच मी सगळे मोदक तयार करून घेणार आहे। तुम्हाला अजून कुठली रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मोदकची। अजून आपण बनवणार तर आहोतच, पण आता सध्या तर मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। कोणी बनवले नसेल तर नक्की बनवून बघा, खूप छान होतात। आणि आतून आता मी कट करून देखील तुम्हाला दाखवते, खूप छान दिसायला देखील खूप छान दिसतात। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।